एका संताच्या पायाला विषारी फुरसे चावले. औषधोपचार करूनही त्रास कमी झाला नाही. पण त्याच रात्री देवाने स्वप्नात येऊन त्यांच्या पायातून विषारी दाताचा तुकडा काढला आणि पुढे त्यांना समोरच वाघ दिसला. तरीही त्यांची श्रद्धा ढळली नाही. ही अद्भुत कथा आहे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनातील. नमस्कार दत्तभक्तांनो, कथाविद श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनातील काही अत्यंत विलक्षण प्रसंग जाणून घेणार आहोत. हे प्रसंग केवळ चमत्कार म्हणून जाणण्यापेक्षा त्यातून दिसणारी त्यांची देवावरील निष्ठा, आज्ञापालन, संयम आणि सर्व प्राणी मातांविषयीची करुणा समजून घेणे अधिक महत्वाचे आहे. एकदा बुवांच्या मातोश्रींनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने गोकर्ण यात्रेला जाण्याचे ठरवले. यात्रेसाठी कोणीतरी मुलगा सोबत असावा अशी त्यांची इच्छा होती. इतर मुलांना विचारले पण कोणीही तयार झाले नाही. शेवटी त्यांना वाटले की वासुदेव म्हणजेच बुवा आपले नक्की ऐकतील. त्यांनी बुवांना आपल्या बरोबर येण्याची विनंती केली, परंतु बुवा म्हणाले, देवांची परवानगी झाल्याशिवाय आपण ही जागा सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मातोश्रींनाही ऐकून वाईट वाटले. त्यांना आपल्या मुलासोबत यात्रेला जायचे होते. आईची उद्विग्नता पाहून अखेर बुवांनी त्यांच्या समाधानासाठी सोबत येण्यास होकार दिला. मंडळी प्रवासाला निघाली. सावंतवाडीकडे जात असताना अचानक त्यांच्या पायाला फुरसे चावले. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सुरुवातीला कोणालाही हे कळले नाही. बुवानी पाय झटकला आणि शांतपणे पुढे चालत राहिले. सावंतवाडीला पोहोचल्यानंतर दत्त मंदिरात मुक्काम झाला. बुवांच्या पायाला हळूहळू मोठी सूज आली. विषाचा त्रास वाढला आणि वेदना असह्य होऊ लागली. बुवानी देवाचे तीर्थ त्या जागेवर लावायला सुरुवात केली. ही गोष्ट कळताच मंडळी त्यांच्याजवळ आली. मांत्रिकाला बोलवण्याचा प्रयत्न झाला, पण बुवाने त्याच्याकडून उपचार करून घेण्यास नकार दिला. लोकांनी आग्रह केल्यामुळे पायाला औषध लावण्यात आले, पण त्यानंतर सूज आणि वेदना आणखीनच वाढल्या. शेवटी तो लेप धुवून काढला आणि बुवाने काही दिवस तिथेच मुक्काम केला. पण प्रकृती सुधारत नव्हती. मातोश्रींना फार दुःख झाले. त्यांना वाटले माझ्यामुळेच मुलावर हा प्रसंग आला आहे. गोकर्णाला जाणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्या बुवांना घेऊन माणगावी परतल्या आणि त्याच रात्री एक विलक्षण घटना घडली. देवाने स्वप्नात बुवांचा पाय दाबला आणि पायातून घुसून राहिलेला पुरुषाच्या दाताचा तुकडा बाहेर काढला. यानंतर 2 दिवसात सूज हळूहळू कमी झाली आणि बुवांचा पाय पूर्णपणे बरा झाला. तेव्हा बुवांनी सांगितले, आपण गोकर्णाला जाऊ नये म्हणून हे विघ्न देवानेच आणले होते. देवांच्या आज्ञेपासून कुठेही जाणे योग्य नाही. या प्रसंगानंतर मातोश्रीने बुवांना त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही गोष्टीसाठी आग्रह न करण्याचा निश्चय केला. परंतु मातृप्रेम कधी कधी आईला पुन्हा आग्रह करायला भाग पाडते. एकदा घरात लाडू केले होते. आईला वाटले इतर मुलाप्रमाणे वासुदेवानेही लाडू खावा. तिने प्रेमाने बुवांना लाडू खाण्याचा आग्रह केला. आईच्या प्रेमापुढे बुवांना नाईलाज झाला. त्यांनी लाडवाचा छोटासा तुकडा तोंडात टाकला, पण तोच घास अचानक घशात अडकला. बुवांचा श्वास अडखळला आणि आई घाबरली. तिने देवांची प्रार्थना केली आणि मनोमन कबूल केले की यापुढे आपण आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीसाठी आग्रह करणार नाही. प्रार्थनेनंतर तो घास खाली गेला आणि बुवांना आराम मिळाला. टेंबेस्वामी ज्या देवळात राहत होते ते ठिकाण जणू एखाद्या ऋषींच्या आश्रमासारखे झाले होते. तिथे प्राण्यांमध्ये एक प्रकारची निर्भयता होती. बुवा भोजनाला बसले की उंदीर त्यांच्या जवळ येऊन शांतपणे भात खात असत. एक नाग तर जवळजवळ 2 महिने मंदिरातच राहत होता. तो मंदिरात फिरत असे, पण त्याने कोणालाही कधीही त्रास दिला नाही. एक मोठी धामणेही मंदिराच्या उंबरठ्यावर येऊन निजत असे. लोकांना भीती वाटत असली तरी बुवा मात्र शांत असत. मंदिराजवळच्या डोंगरावर एक मोठी गुहा होती. बुवा ध्यानासाठी त्या गुहेत जात असत. एकदा ते गुहेत ध्यानस्थ बसले असताना बाहेर अचानक एक मोठा वाघ येऊन बसला. ध्यान संपल्यानंतर बुवाने डोळे उघडले आणि समोर वाघ पाहिला. क्षणभर त्यांचीही भीतीने बोबडी वळली. वाघ मात्र शांतपणे तिथे बसला होता. वाघ गुहेतच थांबले. काही वेळाने तो वाघ तिथून गेला आणि बुवा मंदिरात परतले. यानंतर देवाने त्यांना सांगितले, यापुढे त्या गुहेत ध्यानासाठी जाऊ नये. बुवाने देवांची आज्ञा मानली आणि पुन्हा त्या गुहेत जाणे सोडून दिले. असाच आणखी एक प्रसंग. एका रात्री एक मोठा नाग मंदिरात आला. तो सरळ देवापुढे गेला. काही वेळाने थांबला आणि दर्शन घेऊन परत निघाला. बुवाने मंडळींना सांगितले की त्याला त्रास देऊ नका. मंडळीने हातात दिवा घेतला आणि त्या नागाला बराच दूरपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवले.
या सर्व प्रसंगामधून बुवांच्या मनातील सर्व जीवांविषयीचा निर्वैर भाव दिसून येतो. दत्तभक्तांनो, या प्रसंगातून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. देवावर पूर्ण विश्वास ठेवणारा भक्त संकटातही श्रद्धा सोडत नाही. आणि खरी साधना म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर संयम, आज्ञापालन, अहिंसा आणि प्रत्येक जीवाकडे करुणेने पाहणे होय. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे जीवन आपल्याला याच मार्गाची प्रेरणा देते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कथा विथ श्वेता चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा इतर दत्तभक्तांपर्यंत नक्की शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.